श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 44. स्वामींनी आपली लीला त्वरित चिंतोपंतांना दाखवली होती. सोलापूरहून 4 कोस लांब दोन्ही घोडे आले असताना अचानकपणे पाठीमागून दूर अंतरावरून धूळ आसमांत उडाली होती. घोड्याच्या टापाचा आवाज प्रतिध्वनित झाले होते. चिंतोपंतांनी चिंतित मुद्रेने पाठीमागे नजर टाकली होती. एक घोडेस्वार तुफान वेगाने त्यांच्याकडे येत होता. स्वार जवळ येता चिंतोपंतांनी त्यांना ओळखले होते. तो कलेक्टर साहेबांचा दूत होता. काय गडबड झाली असावी, इतक्या तातडीने दूत आपणास भेटावयास का आला असावा, अशा प्रकारचे विचार चिंतोपंतांच्या मनात घोळत असतानाच त्या दूताने चिंतोपंतांना अब्दीने प्रणाम केला आणि म्हटले होते, अतिशय जरुरीचे काम आहे, म्हणून अक्कलकोटास जाण्यापूर्वी भेटून जावे असे कलेक्टर साहेबांचा हुकूम आहे. चिंतोपंतांनी आपल्या चेहऱ्यावरची नाराजी लपवण्याचा आठोकाठ प्रयत्न केला होता. त्यांना कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी पुन्हा मागे सोलापूरला जावे लागणार होते. पण स्वामींचं काय? आपण स्वामींना एकटेच जाऊ द्यायचे? पुन्हा एकदा चिंतोपंतांच्या मनात हुरहुर दाटून आली होती. प्रवासाला निघण्यापूर्वी आपण अस्वस्थ का होतो याचे आकलन त्यांना त्या क्षणी झाले होते. त्यांची आणि स्वामींची ताटातूट होणार, पण हीच नियती होती. चिंतोपंतांनी स्वामींना नमस्कार केला होता. स्वामी महाराज, मी कलेक्टर साहेबांना भेटून आलोच. स्वामी निर्विकार होते. मी जाऊन येईपर्यंत स्वामी महाराजांना सांभाळा. चिंतोपंत टोळांनी सेवकांना बजावले ते, आणि मी येईपर्यंत स्वामी महाराजांना कोठेही जाऊ देऊ नका. सेवकांनी मान डोलवली होती. स्वामींना नमस्कार करून चिंतोपंत कलेक्टरच्या दूताबरोबर निघाले होते, पण त्यांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. कलेक्टरला भेटून सोलापूरचे जे कामे होते ते वरचे आटपून चिंतोपंतांनी अक्कलकोटच्या दिशेने घोडा भरधाव फेकला होता. मनोमन ते प्रार्थना करत होते की स्वामींची आणि माझी ताटातूट होऊ नये. त्या झाडाखाली त्यांनी सेवकाला स्वामीचं विश्रांती घ्यायला सांगितले होते. त्या झाडापर्यंत चिंतोपंत भरधाव वेगात आले होते, पण अखेर त्यांच्या पदरी निराशाच आली होती. त्या झाडाखाली घोड्याला धरून फक्त सेवकच उभा होता. स्वामी गायब झाले होते. चिंतोपंतांनी त्या सेवकांचा राग आला होता. कुठे आहेत स्वामी महाराज? रागानेच त्यांनी प्रश्न केला होता. ते गेले, सेवक घाबरून म्हणाला. गेले? कसे आणि कुठे? चिंतोपंत हताश झाले होते. आणि तुला मी सांगितले असताना सुद्धा तू कसे जाऊ दिलंस त्यांना? प्रत्यक्ष चिंतोपंत स्वामी समर्थांना थोपवू शकले नाही, तिथं तो सेवक कसा काय थांबवू शकणार होता त्यांना? स्वामी महाराजांना जाऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण तो सेवक अब्दीने म्हणाला होता. पण महाराज काही ऐकायला तयारच नव्हते. हम किसी के ताबेदार नाही असे म्हणून सरळ घोड्यावरून उतरून निघून गेले. पुढील कथा पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.